मंडळी, इथे मी अर्धा किलो ओल्या भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगांना खूप माती असते, त्यामुळे भरपूर असं शेंगा बुडतील इतपत पाणी घालायचं आणि चांगल्या चोळून चोळून या शेंगा धुवून घ्यायच्या. बघू शकता मातीचं किती काळपट असं पाणी निघत आहे. त्यानंतर 2 ते 3 वेळा अशाच शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. त्यानंतर एका कुकरमध्ये काढायच्या. 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचं, 4 मोठे चमचे मीठ घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. इथे शेंगा फोडायची गरज नाही. कुकर गार झाल्यानंतर तसाच ठेवायचा, उघडायचा नाही. अर्धा 1 तासानंतर उघडायचा. शेंगा छान मिठाच्या पाण्यामध्ये मुरल्या जातात. जास्त दिवस या शेंगा टिकवण्यासाठी यामधलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं. त्यासाठी एका चाळणीवर काढून घ्यायच्या. एखाद्या ताटावरती किंवा कापडावरती या शेंगा पसरून उन्हामध्ये चांगल्या 2 ते 3 दिवस कडकडीत अशा वाळवून घ्यायच्या. बघू शकता या माझ्या पहिल्या लॉटमधल्या शेंगा आहे. त्याचा आवाज सुद्धा फोडताना ऐकू शकता. त्यातले शेंगदाणे सुद्धा एकदम कुडूम कुडूम लागतात. नक्की बनवून बघा. आवडले तर लाईक करा.